नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहोळकर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे तर या योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. जवळपास 12 बदल हे केले गेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जी.आर हा घेण्यात आलेला आहे. तर ते बदल कोणते आहेत, तो जी.आर कोणता आहे, तर याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन सरकारी योजनेची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये काही 12 बदल केले गेले आहेत. तर त्या बदलामध्ये शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे. तर पाहूया की या शासन निर्णयामध्ये कोणते बदल हे केले गेले आहेत. तर या बदल या ठिकाणी दिले गेले आहेत. तर पहिला जो बदल आहे तर तो पहिला बदल आहे की नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही. म्हणजे एखाद्या महिलेचं नवीन लग्न झालं असेल तर तिचं नाव हे रेशन कार्डवर लावणे हे शक्य होत नाही. त्यामुळं नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा. म्हणजे त्या स्त्रीचं किंवा त्या महिलेचं रेशन कार्डमध्ये नाव जरी नसेल तरी पण त्या ठिकाणी त्या महिलेचा जो पती आहे त्याचे रेशन कार्ड हे उत्पन्न दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. हा पहिला बदल हा त्या ठिकाणी केला गेला आहे. दुसरी गोष्ट आहे की कुटुंबामध्ये कोणत्या व्यक्ती येतात. तर कुटुंबाची व्यक्ती कशी आहे तर पत्नी, पती आणि त्यांची अविवाहित मुले हे कुटुंबामध्ये येतात. त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या अथवा परराज्यामध्ये जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करत असेल, महाराष्ट्रामध्ये राहत असेल, तर अशी जी महिला आहे तर त्या महिलेने महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या पुरुषाबरोबर अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला, शाळा सोडायचा दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल. तर हा तिसरा नियम आहे. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे जे काय रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड देखील या ठिकाणी रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड हे ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानंतर 14 बदल कोणता आहे तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा. म्हणजे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील महिलेच्या फोटो त्या ठिकाणी लाईव्ह फोटो घेण्याची गरज नाही, तर त्या ठिकाणी जो फोटो आहे, पासपोर्ट साईजचा फोटो आहे, तो त्या महिलेचा फोटो काढून त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा. अशा प्रकारचा हा 5वा बदल आहे. 6वा बदल काय आहे तर सदर योजनेअंतर्गत व्यापारी व नागरी भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख आणि आशा सेविका, सेतू सुविधा, आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून देण्यासाठी प्राकृत करण्यात आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी देखील अर्ज हे भरता येणार आहेत. 7वा बदल आहे तर केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचा लाभ, केंद्र शासनाचे जे काही विविध योजना आहेत त्यामध्ये PFMS DBT महाप्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया ही कार्यान्वित करण्यात यावी. या ठिकाणी DBTद्वारे प्रक्रिया कार्यान्वित केली जाणार आहे. तर केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजनांमधील जसे की PM किसान असेल, सोनदी असेल, JSY असेल किंवा MMVY किंवा अन्य कोणत्या योजना असतील तर या योजनेमध्ये जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी आणि शर्तीनुसार पात्र ठरतील, याचे जे काही अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या पात्र ठरतील, त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या योजनेचा लाभ हा देण्यात यावा. म्हणजे ज्या महिलांना या सरकारी योजनेचा कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ भेटत असेल तर त्यांचं त्या ठिकाणी KYC ही झालेली आहे आणि आधार ऑथेंटिकेशन देखील झाले आहे, तर असं ग्राह्य धरून त्या ठिकाणी त्यांना या योजनेचा लाभ हा देण्यात येईल. तर हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलेकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. आता 8वा मुद्दा कोणता आहे तर 8वा मुद्दा आहे की गाव पातळीवरील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम
रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समितीही स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका हे राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवरती शिबिर आयोजित करून, म्हणजे गाव पातळीवरती शिबिर आयोजित केले जाणार आहे. तर ते शिबिर आयोजित करून ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी. ऑफलाईन अर्ज अथवा ॲपद्वारे किंवा पोर्टलद्वारे भरण्यात यावे. हा 8 बदल आहे. 9वा बदल कोणता आहे तर ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गावचावडीवर वाचन करण्यात यावे. म्हणजे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे जे काही वाचन आहे ते वाचन प्रत्येक शनिवारी किंवा आवश्यकतेनुसार गावचावडीवरती करण्यात यावं, अशा प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. जे काही लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांची यादी जी आहे ती यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र जे आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे. हा 9वा बदल आहे. 10वा बदल काय आहे तर शासन निर्णय 5 जुलैचा जो शासन निर्णय आहे त्याच्या अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरता तालुकास्तरीय समिती ऐवजी वार्डस्तरीय समिती संघटित करण्यात आलेली आहे. म्हणजे तालुक्याऐवजी आता वार्ड समिती ही संघटित करण्यात आलेली आहे. त्यानंतर 11वा बदल आहे की तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी ही प्रसिद्ध करावी आणि जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण करण्यात यावी. व आपले सरकारी सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे व सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवरती प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर याप्रमाणे त्यांना 50 रुपये प्रोत्साहनपर भत्ता हा देण्यात येणार आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारचे अतिशय महत्त्वाचे हे निर्णय घेण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.